सो क्वेअर थिअरीचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा तो सुटा करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला अनेक संकल्पना समजून घ्याव्या लागतात. जसे पोस्ट स्ट्रक्चरलिझम म्हणजे काय? कारण की पोस्ट स्ट्रक्चरलिझम अभ्यासल्याशिवाय आपल्याला क्वेअर थिअरी समजून घेता येणार नाही. कारण की खूप मोठा पार्ट त्याच्यामध्ये पोस्ट स्ट्रक्चरलिझमचा आहे. त्यानंतर बायनरी अपोजिशन्स म्हणजे काय? डिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय? ह्या विविध संकल्पना समजून घ्याव्या लागतात. त्याचप्रमाणे होमोसेक्शुअलिटी म्हणजे काय? हेटेरोसेक्शुअलिटी म्हणजे काय? ह्या सर्व संकल्पना याच्यात येतात. प्रामुख्याने LGBTQIA+ कम्युनिटी जी आहे, त्यांचे जे सेक्शुअल ओरिएंटेशन्स आहेत, त्याचासुद्धा अभ्यासाचा समावेश आपण याच्यामध्ये क्वेअर थिअरीमध्ये येतो. सो क्वेअर थिअरीला समजून घेण्याआधी क्वेअर शब्द याचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊया. सो क्वेअर ह्या शब्दाचा जो अर्थ